नमस्कार. आपल्या वायरलेस जगाच्या मागे ना एक अदृश्य रचना लपलेली आहे, सिग्नल्सनी भरलेला एक संपूर्ण महामार्ग. आज आपण याच महामार्गाचे नियम आणि मार्ग उलगडून पाहणार आहोत. कधी विचार केलाय का की आपलं जीपीएस नॅव्हिगेशन, घरातलं वायफाय आणि सॅटेलाइट टीव्ही हे सगळं एकाच वेळी एकमेकांना अजिबात अडथळा न आणता इतकं शांतपणे कसं काय आपापलं काम करतं? याचं उत्तर आहे ना, ते एका जबरदस्त हुशारीने बनवलेल्या सिस्टीममध्ये दडलेलं आहे. चला, आज आपण त्यामागचं रहस्य उलगडूया. तर आपली ही सफर एका अशा अदृश्य पण अतिशय शक्तिशाली नैसर्गिक संसाधनापासून सुरू होते, जे खरं तर आपल्या आधुनिक जीवनाचा पायाच आहे. आपण बोलतोय विद्युत चुंबकीय स्पेक्ट्रमबद्दल. ही एक प्रचंड मोठी रेंज आहे. कल्पना करा, यात अशा लहरी आहेत ज्यांची लांबी तब्बल 3 लाख किलोमीटर असू शकते. आणि त्याच स्पेक्ट्रममध्ये अशाही लहरी आहेत ज्या अणुपेक्षाही लहान आहेत. हे खरंच अविश्वसनीय आहे, नाही का? तर मग या स्पेक्ट्रमला आपण एक विशाल न बांधलेला महामार्ग समजूया. यावर असंख्य सिग्नल्स धावू शकतात. पण विचार करा, जर नियमच नसतील तर काय होईल? गोंधळ आणि प्रचंड ट्रॅफिक जॅम. आणि बरोबर इथेच आपल्याला नियमांची गरज भासते. मग ह्या गोंधळातून सुव्यवस्था कशी आणली जाते? चला बघूया की आपली सगळी वायरलेस डिव्हाइसेस एकमेकांशी न भांडता इतक्या शांतपणे कशी काय काम करतात. इथेच फ्रिक्वेन्सी बँड ही संकल्पना कामाला येते. फ्रिक्वेन्सी बँड म्हणजे दुसरं काही नाही तर आपल्या त्या अदृश्य महामार्गावरची एक खास ठरवून दिलेली लेन आहे. प्रत्येक प्रकारच्या वायरलेस कम्युनिकेशनसाठी स्वतःची एक वेगळी लेन. पण मग या लेन्स ठरवतं कोण? तर यासाठी IEEE म्हणजे इन्स्टिट्यूट ऑफ इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियर्स सारख्या जागतिक संस्था आहेत. या संस्था म्हणजे एक प्रकारे आपल्या अदृश्य महामार्गाचे सिटी प्लॅनर्स आहेत. त्या ठरवतात की कोणत्या लेनमधून कोणता सिग्नल जाईल, ज्यामुळे आजचं आपलं हे मॉडर्न कम्युनिकेशन शक्य झालंय. आता या महामार्गाच्या सगळ्यात व्यस्त भागाकडे वळूया. हा तो परिसर आहे जिथे खरी जादू घडते, जिथे आपल्या रोजच्या वापरातलं बहुतेक तंत्रज्ञान चालतं. हा आहे मायक्रोवेव्ह प्रदेश. 300 मेगाहर्ट्झ ते 300 गिगाहर्ट्झ या विशाल फ्रिक्वेन्सी रेंजला मायक्रोवेव्ह म्हणतात. यात UHF, SHF आणि EHF हे महत्त्वाचे बँड्स येतात, ज्यावर आपलं बरंचसं वायरलेस जग अवलंबून आहे. एक गंमत सांगू का? आज आपण GL, S, C, X बँड अशी अक्षरांची नावं वापरतो ना, ती आली कुठून? तर ती दुसऱ्या महायुद्धाच्या काळात गुप्त रडार प्रोजेक्ट्समधून आली आहेत. आणि मायक्रोवेव्ह हा शब्द तर 1946 मध्ये खगोलशास्त्रज्ञांनी पहिल्यांदा वापरला होता. चला, आता या सगळ्या अमूर्त संकल्पनांना आपल्या रोजच्या वापरातल्या वस्तूंशी जोडून बघूया. आपण जे तंत्रज्ञान दररोज वापरतो ते या अदृश्य महामार्गाच्या नक्की कोणत्या लेनवर चालतं? चला शोधूया. सुरुवात करूया आपल्या घरातूनच. आपला मायक्रोवेव्ह ओव्हन आणि वायफाय राउटर S बँडवर चालतात, तर आपले टीव्ही आणि मोबाईल फोन UHF बँड वापरतात. कमाल आहे ना? हे सगळं एकाच घरात एकाच वेळी एकमेकांना त्रास न देता काम करतं. आता घराच्या बाहेर पडूया. आपण प्रवासात जे जीपीएस वापरतो ते L बँडवर काम करतं. आणि विमान प्रवासाला सुरक्षित बनवणारे जे ग्राउंड रडार असतात ते X बँड वापरतात. यामुळेच आपला प्रवास इतका सुरक्षित होतो. आणि जागतिक स्तरावर जोडणी कशी होते? सॅटेलाइट कम्युनिकेशन आणि आपल्या घरातली डिश टीव्ही हे C बँड आणि KU बँड वापरतात. याच बँड्समुळे जगातली सगळी माहिती आणि मनोरंजन आपल्यापर्यंत काही क्षणांमध्ये पोचतं. पण हे बँड्स डिझाईन करणं नेहमीच इतकं सोपं नसतं. कधीकधी निसर्ग स्वतःच काही आव्हानं उभी करतो. आणि यातूनच इंजिनियर्सच्या हुशारीची एक खूपच रंजक गोष्ट समोर येते. ही आहे K बँडची कहाणी. तर झालं असं की दुसऱ्या महायुद्धाच्या काळात इंजिनियर्सनी रडारसाठी K बँड विकसित केला. पण एक मोठी अडचण समोर आली. ह्या बँडची फ्रिक्वेन्सी वातावरणातील पाण्याची वाफ आणि ऑक्सिजन शोषून घेत होते. म्हणजे सिग्नल मध्येच गायब व्हायचा. आता यावर उपाय काय? त्यांनी एकदम भारी आयडिया लढवली. त्यांनी त्या अडथळ्याच्या फ्रिक्वेन्सीलाच बायपास केलं. म्हणजे तिला वळसा घालून तिच्या आजूबाजूने सिग्नल पाठवण्यासाठी बँडचे 2 तुकडे केले आणि त्यांची नावं ठेवली कू म्हणजे K अंडर पाण्याच्या वाफेच्या खाली आणि का म्हणजे K अबोव पाण्याच्या वाफेच्या वर. किती हुशारीने केलेलं काम आहे बघा. हेच तर आहे, जेव्हा एखादी मोठी समस्या समोर येते तेव्हाच असे नवनवीन शोध लागतात. या बँड्सची रचना तर झाली, पण तंत्रज्ञानाची भूक दिवसेंदिवस वाढतच आहे. आपल्याला जास्त डेटा पाहिजे, जास्त स्पीड पाहिजे. पण या वाढत्या मागणीसाठी जागा कुठून आणायची? याचसाठी संशोधक आता V बँड, W बँड आणि त्यापुढील उच्च फ्रिक्वेन्सीजकडे बघत आहेत. इथे रिमोट सेन्सिंग, प्रगत रडार आणि भविष्यातील कम्युनिकेशन टेक्नॉलॉजीसाठी नवीन जागा उपलब्ध आहे.
हे म्हणजे स्पेक्ट्रमच्या न वापरलेल्या प्रदेशात अक्षरशः नवीन हायवे तयार करण्यासारखं आहे. तर आज आपण पाहिलं की आपलं वायरलेस जग एका अदृश्य पण अत्यंत सुव्यवस्थित महामार्गावर चालतं. पण जसजशी आपली डेटाची भूक वाढत जाईल तसतसे हे नवीन अदृश्य महामार्ग कुठे आणि कसे बांधले जातील हाच प्रश्न भविष्यातील तंत्रज्ञानाची दिशा ठरवणार आहे.